उभे विटेवरी करकटेवारी टेवोनिया करकटेवारी टेवोनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटेवारी टेवोनिया तुझे हार काते पितांबर तुझे हार काते पितांबर तुझे हार काते पितांबर तुझे हार काते पितांबर आवडी निरंतर बापाने विराजितो मकर कुंडल तपती तुझे हार काते पितांबर तुझे हार काते पितांबर तुझे हार काते पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई पाहिजे तर खुर्ची द्या बघतो मी घेतो बाकीची वर हॅलो 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 हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
माऊत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी त्याचा लोड नाही घ्या. तो हा सर्व सुखाचे आगर बाबर तुम्हारे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर तुम्हारे विवार तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी अवघीच पापे गेली दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया सत्ता एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी देखलिया अवघीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया
पंढरी अवनीच पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई आ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई अवघीच तीर्थे जाती अवघीच तीर्थे घडती एक वेळा वहीच्या तीर्थे घडची वेळा वहीच्या तीर्थे घडची वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा वहीच्या तीर्थे घडती वेळा अवघीच्या तीर्थे घडली वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे जाती दिगंधरा अवघीच पापे जाती दिगंधरा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभाग डोळा देखलिया उगीच पापे उगीच पापे गेले दिगंबरी अवघीच तीर्थे दिगंबरा अवघीच तीर्थे घडती वेळोवेळा अवघीच्या तीर्थे घडली एक वेळा अवघीच्या तीर्थे घडली एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच्या तीर्थे घडती एक वेळा अवघीच्या तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया
पापे जाती दिगंतरा अवघीच पापे जाती दिगंतरी चंद्रभागा डोळा देख रे चंद्रभागा डोळा देख ले वगीच पापे गेले दिगंतरी वगीच पापे गेले वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वगीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघीच पापे जाती दिगंतरी अवघीच पापे जाती दिगंतरी जाती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु विश्राम महाराज, स्वामी निवासी सद्गुरु जीवन महाराज, बोलो रमाई सब संतन की जय, माता पिता की जय, नमः पार्वती पते शिव हर हर अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, अवघिया संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, अवघीच पापे जाती दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, विठ्ठल 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 बोला पुंडरी गवलने हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव काल प्रथम नमन करू गणानाथा, प्रथम नमन करू गणानाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवून माथा, साष्टांगी असा दंडवत, दुसरी वंदू शारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पावी जे सहजा, तिच्या चरण ओझा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होनी श्रोते जन, तया माझे नमन दंडवत, आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिनी हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया माझे नमन दंडवत, मग नमो रंग भूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला,
अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे पांडुरंगा करू प्रथमा नमन 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 दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 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 हो मस्तके मायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या संतांच्या यावर करी संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रहनिलांबुधावम जघनविहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजिन्यादेवं भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छभुजमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोज
तेजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. प्राप्त प्रसंगी आज आपण श्रावण मासाला ज्यावेळी सुरुवात होते आणि त्या दिवसापासून 4 दिवस अखंड हरिनाम सप्ताह नाम जप यज्ञ असं आपण त्याला एक सुधारित नाव दिले बरं का. आणि ते सगळ्या बाजूने मॅच होते आणि गेली 4 वर्ष आपण हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आपण राबवतोय. खरं पाहिलं तर पहिल्या वर्षी असं रोपटं फक्त लावलं गेलं, कारण ते त्याला बऱ्याच काही गोष्टी लागतात, माती लागते, कुंडी लागते किंवा खड्डा खणावा लागतो. असं पहिलं वर्ष आपलं असं गेलं, रोपटं नुसतं लावण्यात गेलं बरं का. ते आम्हालाही माहित नव्हतं हे रोपटं लावायचं आहे, ऐकून फक्त माहिती होतं. आणि ते रोप लावलं पण त्याला पाणी घालायला पाहिजे ना, बरोबर की नाही, पाणी घालायला पाहिजे. आणि मग काय झालं, त्या रोपट्याला थोडं थोडं जे पहिली 300 लोक काय जी गेली असतील त्यांनी काय केलं, प्रत्येकाने एकच माणसाला सांगितलं काय कर बाबा, तर कुठं आपला कार्यक्रम बघायला चल तिकडं. लगेच 700 झाली, 700 750 माणसं होती दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी त्यावेळी मी होतो, दुसऱ्या वर्षानंतर असं 3 वर्षे मला योग आला. आणि हे वाढत वाढत गेलं. इवलेचे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि तिथून आपण सर्वांनी तो कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला की नाही. आम्ही आता तिथे कोकण मठामध्ये आम्ही आहोत बरं का, तिथेही सप्त्याला आहोत. पण हा जो 4 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे ना, तो अजून आमच्या डोळ्यासमोरून जात. आम्ही तिथंच आहे असं वाटतं. इतका आनंद, तोच जोश. आणि तोच जोश आपण काय करता, तिथून गंगा आणता की नाही. ज्यांनी किती जणांनी आणली असेल मला माहित नाही, पण एवढी म्हणून तुम्ही गंगा इथं आणता हो की नाही. आणि सार्वजनिक स्वरूपात तोच उत्साह आम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. पहा ना तुम्ही, आता 250 किलोमीटर ह्या महाराजांना, आमच्या भोड महाराजांना इथं यायची गरज नाही ना. पण तो जो आनंद आहे ना, तो आनंद पैशात मोजता येत नाही. माणूस फक्त सुखाची अपेक्षा करतो, पण सुख कशात आहे. सुखवाटेची ठाई बहुपायी संतांची. किती आपण संख्या दरवर्षी डबल होत गेली. यंदा 1800 होती, सामान्य नाही. नुसतं रोपटं लावलं जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अहो त्या झाडाला पाणी घातलं तरच. पण आपण एवढी मंडळी हुशार आहात ना, की आपण सर्वांनी प्रत्येकाने एक पेला का ना होईना त्याला पाणी घातलं. आणि म्हणून मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, ही झाली आपली जबाबदारी. आपल्या घरच्या कुटुंबातलं आहे ना, कुटुंबातलं बाजार आणायचं म्हटलं ना तरी त्याला 17 विचार पडतात. विचार करा, ही संख्या वाढत गेली वाढत गेली वाढत गेली. आज 1800 ते 2000, मला वाटतं 2000च्या वर संख्या गेली होती या वर्षी. आणि तेवढं मॅनेज करणं तेवढंच सामान्य
नाही पहा तुम्ही, आपण घरात मी जेवण करतो की नाही, आपण एक ड्युटीवरनं दुपारी येतो, एक संध्याकाळी येणार असतो, आणि मग ते जेवण पुरवायचं कसं, हा मोठा यक्ष प्रश्न असतो. पण एवढ्या 2000 माणसांना लागेल तेवढं पोटभर अन्न देणं ही काही सामान्य गोष्ट आहे? आपल्या घरचं आपल्याला आवरणं. आणि विचार करा ना, तेवढ्यानं माझा महिला वर्ग आहे ना, आता आम्ही घरी सांगितलं ना उशिरा गेल्यानंतर थोडीशी भाकरी भाज, आता कशाला भाकरी हवी, आता हाय तो भात खा. पण माझा हा महिला वर्ग, मला वाटतं 2000 माणसं म्हणजे कमीत कमी 2500च्या वर, कुणी अर्धी जादा घेतला तर, म्हणून 2500 ते 3000 भाकऱ्या भाजत असतील. आणि म्हणून त्यांच्यासाठी पहिले टाळ्या वाजवा, कारण भाकरी खायला मिळाली. आणि एवढा हा मोठा स्तुत्य उपक्रम हँडल करणं सामान्य नाही. पण आमची 2 मंडळ, मी बाकीचं नाव घेणार नाही, पण आमची 2 मंडळ, विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आणि शंकर प्रासादिक भजन मंडळ, हेच हे करू शकतात. इतरांच्यानं हे जमण्यातलं नाही. विठ्ठल विठ्ठल कारण ते सामान्य नाही. आणखीन एक धडपड पाहतो मी 2-3 वर्ष येतोय. आणखीन एक पहिली 5-10 मिनिटं ती व्यक्ती तिथं नसते. 5-10 मिनिटं तिथं व्यक्ती नसते. आणि अचानक जसं काय पोलीस धावत आले असे येणार. आणि मग ते आमचे जे हार घालायला येतात बाबा, माहिती आहे ना, हा, ते आलेले दिसले की आमचे कृपेन महाराज धावतच येणार. आणि त्यांचं ते फोटो काढणे, एवढी त्यांची म्हणजे हा जो उत्साह आहे ना, हा उत्साह अन्यत्र कुठं नाही, आपल्याच कार्यक्रमात आहे. कारण मी पाहतोय ते बोलतोय बरं का. आणि तेवढं हे सामान्य नाही. आता पहा, आपण रोपटं लावलं खरं, पण त्याला पाणी घालायला पाहिजे. मग तिथं पहिल्या वर्षी काय झालं होतं, एकच कार्यक्रम होता, बरोबर ना. बाकी सर्व कार्यक्रम आपले कुठे होत होते, हॉलवर होत होते. संख्या वाढली, थोडीशी कृपेन महाराजांची ओळख वाढली. आणि मग काय झालं, आणखीन थोडा आपल्याला वेळ तिथं हरिपाठाला जायला वेळ मिळाला, बरोबर आहे ना. आणि कीर्तन संध्याकाळचं अथवा दुपारचं, दोघांपैकी एक काहीतरी ऍडजस्ट होऊ लागलं. आणि 3ऱ्या वर्षी मोठीच भरारी मारली आपल्या मंडळानं. आणि त्याला मेन कारणीभूत असतील, ऐकलं का, आपलं हे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आणि शंकर प्रासादिक भजन मंडळ. आम्ही येतो, पंचक्रोशी आहे, पण अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याची पंचक्रोशी आहे बरं का. नुसते आलोरे पंचक्रोशी, शिरगाव पंचक्रोशी असं नाही, रत्नागिरी जिल्ह्यातील पंचक्रोशी आम्ही येतो. फक्त खातो कधी कधी, बरोबर आहे ना. पण हे सर्व काम, त्याचं नियोजन आयोजन हे करणं हे आमची 2 मंडळं करतात. आणि म्हणून ही जी सर्व दोन्ही मंडळाची जी एकी आहे ना, ती अशी एकत्र राहू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण एकी महत्वाची असते, एकीचं बळ असतं. आणि ही एकी कधीच तुटू नये. दुसरी महत्वाची गोष्ट, गेल्या वर्षी मी अगोदर 2 वर्ष इथं नव्हतो आलो, गेल्या वर्षी इथं आलो की नाही. हा, फक्त जागा वेगळी होती बरं का. तिथं उभा होतो, हरिपाठ प्रमोद महाराजांचं कीर्तन होतं, तिथून साथ केली. आणि संत हे सामान्य नसतात, एखाद्याला उच्च कोटीवर नेऊन ठेवतात. म्हणून संत हे सामान्य नाही. गेल्या वर्षी तिथं होतो, मला वाटलं होतं अहो इच्छा ठेवायला काय हरकत आहे, इच्छा देते मार्ग, बरं आहे ना. पूर्वी धरावी ती इच्छा, ती इच्छा भगवान परमासमोर मनातल्या मनात केली तर मला सुद्धा वाटत होतं की जसं मी तिथं उभा आहे तसं इथं येण्याची वेळ कधी येईल. काय वेळ, नीट कान देऊ नये का, इथं येण्याची वेळ कधी येईल. पण तुम्हाला एक मंत्र सांगून ठेवतो, वेळ देणारी माणसं, नीट ऐका, वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की वेळ यायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आता हा परिहार थोडक्यात आपल्याला वेळ नाही, कारण किती वाजले आता, 6 ते किती 8 कीर्तन होतं. आता वाजले किती, 8 वाजले. म्हणजे जे हरी विठ्ठल घ्यायला हरकत
नाही आता तुम्हीच सांगा किती वेळ कीर्तन करायचं म्हणजे मला तसं टायमिंग लॉक करून ठेवायला. सांगा किती वेळ कीर्तन करायचं महाराज तुम्ही सांगा आता काय हा काय होईल तसं म्हणजे काय जेवायचं त्यानंतर. ठीक आहे चला जमेल तसं अभंग पण मी थोडक्यातच घेणार आहे आणि आपल्याकडे साठाही नाही कारण मी या क्षेत्रामध्ये माझं वय आता किती असेल या क्षेत्रामध्ये मी हे 8 वर्षाचं बालक तुमच्यासमोर उभं आहे. किती आमची नात कंटाळली 8 वर्षाचं सांगतो. हे पिकलेलं वय वेगळं आणि या क्षेत्रातलं वय वेगळं. तुका सांग देव म्हणे आजी जन्मा आलो आणि दासी पुत्र झालो कुणाचा मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव कुणाला शरण गेले 9 वर्षाच्या मुक्ताईला आणि त्या दिवशी त्यांचा खरा जन्म झाला. म्हणून अध्यात्मातलं वय आणि व्यवहारातलं वय वेगळं असतं. जरी 58 वर्षाचं हे कोकडं दिसत असलं तरी माझं खरं वय या अध्यात्मातलं 8च वर्ष झाली. किती 8 वर्ष. आणि म्हणून मी एवढा मोठा काय महाराज तुम्हाला जसं वाटत असेल चिपळूणवरनं आलेले महाराज तसं काही नाही. तुम्ही पाहिलं असेल मंदिरामध्ये हो की नाही मी उड्या मारायचो. अहो सांगा ना मला तिथं नामदेवरायांच्या कीर्तनात भगवान पांडुरंग नाचत होता तिथं आपल्याला नाचायला लाज कसली लाज. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवावा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटे. माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटे. माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. काय पंढरपूरचं महात्म्य सांगायचं माऊली. माझा ज्ञानदेव गोपाळांची लाह्या वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता काय झालं रंग कीर्तनी. किती रंग भरतो तिथं सुद्धा आपण महाद्वारात गेलो वाटतं ना नातूचं हा आम्ही तर अजिबात लाजत नाही. तुका म्हणे हसे जन नदी कांते ठाई. त्यांच्या नाही कारण जिथं जीव नाचतोय त्या जागेत आपल्याला नाचायला काय कोण हसतंय कशाला बघायचं. कारण तो जो आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि मग देवालाच भान राहिलं नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि काय कर सावध होई देवा ऐसे बोली कबीर. थोडं वयाच्या मनाने ना थोडं पाठांतराचा प्रॉब्लेम होतो पण ते मी निगेटिव्ह मनातच ठेवीत नाही. निगेटिव्ह बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं माणसानं नेहमी. कारण वय असं म्हणतात वयाच्या मनानं एक वेळा नाही 10 वेळा पाठ करा काय होते. पाठ होत नाही असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून मगाशी आमचं प्रवचन सुद्धा इतकं आमचे सकपाळ महाराज इतकं उत्कृष्ट त्यांनी उभी घेतली होती बरं का. कारण संत संगतीच त्यांना सांगायचं होतं. पण हा सोहळा वर्णन करतो ना आपण पंढरपूरला जे आपला कार्यक्रम होतो ते सोहळ्याचं वर्णन करणंच कठीण आहे. त्यांचा वेळच त्यात गेला आणि मग ते नंतर त्यांनी मान्य केलं की मी ही ओवी फक्त नावाला घेतले. इतका हा आपला उत्साह पंढरपुरातला आहे ना. अजून आम्हाला सुद्धा तिथं जरी आम्ही परशुराम भवन मध्ये गेलो असलो तरी हेच डोळ्यासमोर सगळं दिसतं. तीच कालिका माता. तो अरे काकड्याला नव्हतो मी उगाच कुठं का बोला. काकड्याला एकच दिवस आलो होतो पण हरिपाठ कीर्तन जो काही उत्साह आहे ना हा खरंच सुख आहे. सुख कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. प्रत्येक मनुष्य भगवंतानं हा नरदेह आपल्याला कशाला दिलाय सांगा. देवे दिला देह
देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे ना? 7 ते 9 ला कीर्तन असेल ना? आमचा अनुभव बराचसा आहे. 7 ते 9 कीर्तन असली की गर्दी फुल. 9 ते 11 हरिपाठ झाला असा अनुभव आहे. चला असं नाही, आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही खायला जरी आलात पण नामस्मरणात आलात ना, याला महत्व. विठ्ठल कबीरजी छान वर्णन करतात. आपल्याला हा नरदेह कशाला मिळाला तेच आपल्याला कळत नाही. नुसतं आपण काय खावे ल्यावे बरे असावे सदैव आणि हेची करी हाव जन्मोजन्मी. मला खायला प्यायला कसं मिळेल एवढंच आपण बघतो, पण सुख कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. कबीरजी छान वर्णन करतात महाराज. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया दिया. औट हात का, औट म्हणजे किती? अहो प्रत्येकाची उंची आहे ना, आपल्या हाताने किती भरते माहितीये? 3.5. आउट म्हणजे 3.5. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हो की नाही? हा, मेरा मेरा सभी मेरा जन्म भर मिलाया. लक्ष्य 84 गिर की मैंने यही फल पाया. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाया. किती चेहरा आपल्याला सुंदर दिलाय की नाही? आपण आरशा समोर गेलो, जगात आपल्यासारखं सुंदर कोण नाही. मग तो काळा असला तरी चालेल. पहा तुम्ही, प्रत्येकानं आपल्या चेहऱ्यासमोर गेलो तर आपल्यासारखा चेहरा जगात नाही. बघी नाही? क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाया. राम भजन बिन देखो यारे खाली हात गवाया. किती किती संतांनी, सर्व संतांनी हे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून तुकोबराय या अभंगातून आपला अनुभव आपल्याला सांगतात. आता तसं पाहिलं तर तुकोबराय काय सांगतात? अवघीच तीर्थे. थोडक्यात भावार्थच करायचं आहे कारण वेळच नाही, म्हणून थोडक्यात भावार्थ सांगून मी जे विठ्ठल घेणार आहे लगेच. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. सगळी तीर्थ एकच वेळा घडतात. कुठं कुठं? चंद्रभागा डोळा देखलिया. पंढरपुरातली चंद्रभागा डोळ्यानं नुसती पाहिली तरी काय होतंय? अवघीच पापे काय होतात? जाती दिगंतरी. आता काय होते त्या मालिकांमध्ये काय काय आहे ना, गेली दिगंतरी आणि काय काय मालिकांमध्ये जाती दिगंतरी. आणि मोबाईलला काय असेल सांगता येत? बरोबर आहे, छपाईचा परिणाम आहे ना. आता सगळे संकरित बियाणं होत चाललंय आणि म्हणून ओरिजिनल ते ओरिजिनल. म्हणून मगाशी आम्ही सुद्धा थोडस, मी अभंग मला बदलावा लागला. मी बदललं, बोललो कशाला शंकाच नको ना उगाच. अभंगच वेगळा घेणार होतो, बोललो गंगेचं इथं वर्णन करायचं आहे आणि म्हणलो गंगेचा अभंग घेऊया. पण नंतर त्यात शंका आली, बोललो शंकेला काढतच नको, आपण ही पंढरपुरातनच आणलेली आहे ना, पण त्याच वर्णन करू डोक्याला ताप नाही. मग जगद्गुरु तुकोबराय इतर तीर्थांमध्ये गेले होते का? अहो त्याने कुठल्याच तीर्थाला गेले नाही. ते फक्त त्यांची 8 पिढ्या. कुणाची वारी होती? विठ्ठलाची वारी करत होते. किती? 8 पिढ्या, सामान्य नाही. आणि फक्त नामस्मरण देवाचं. गोविंद गोविंद मना लागली छंद. गोविंद तुकोबरायांच्या रोमारोमातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम असा आवाज येत होता. आपल्या मुखात यायला कठीण आहे. मग असे तुकोबराय इतर क्षेत्रात गेले नसतील, मग इतर वर्णन कसे काय करतात जगद्गुरु तुकोबराय? कारण त्यांचंच प्रमाण आहे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आणि
भाविक सर्व भाविक सर्व भाविक सर्व भाविक विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाची आ विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाची प्रमाण नलगी जाणावे नेनावे नलगी जाणावे नेनावे नलगी जाणावे नेनावे. माफ करा वेळ झालाय म्हणून. हा? हा, ओके. चला आता तुकोबरे काय करतात इथे आपला अनुभव सांगतायत. आता ते जर इतर तीर्थ आणि तीर्थामध्ये गेलेले नाहीत फक्त विठ्ठल प्रमाण सांगतायत म्हणजे चंद्रभागीच फक्त वर्णन करतात. पण ते म्हणजे कसं आहे की ते इथ वडील जी जे करीती तया नाव धर्म ठेवीती आणि त्याची ही अनुस्थिती सामान्य सकळ म्हणजे तुकोबारायांच्या आधी. आता तुकोबाराय सामान्य आहेत का? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथून या. अहो नामदेवराय गोरोबा काका पूर्वीचे जेवढे संत होते ना त्यांचा अनुभवाले अंगा ते या जगात देत असे. अनुभव देत असताना 4 प्रकार असतात. सांगतो तुम्हाला प्रकार धावते सांगणार आहे मी. 4 प्रकार सांगतो. पहिला प्रकार असा आहे अनुभव नाही बोलणे नाही. बरोबर आहे ना? आमचे आता सूरज माबदी इथं आळंदीतून इथं आले खास कीर्तन ऐकायला. सूरज महाराज आमचा नाम यज्ञ सोहळा कसा होतो? कसा होतो? बोला बोला. कसा होतो? चांगला होतो. तुम्ही बघितलाय नाही म्हणजे थोडक्यात जातो तुम्हाला नाही मी जास्त घेत. अनुभव नाही बोलणे नाही. दुसरा प्रकार सांगतो अनुभव नाही पण उगाच बोलत बसतात. अनुभव काय नाही. अहो, काय सांगायचं तुम्हाला आषाढी वारी आळंदीतनं निघाली की हा जनसमुदाय लहान थोर नुसते रडत असतात. माऊली माऊली माऊलीची वाट पाहत असतात. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत असतो. काय त्या पाण्याच्या बाटल्या काय त्या खिचडी वाटतात काय ती बिस्किट पुडी बोचका बोचका असतो. कडन चालतात ना कडन दिंडीवाल्यांकडे काय नाही पण कडन चालतात ना अशी बोचकी बनली असतात. पहा तुम्ही आपले तुम्ही दान करा कारण या वारीचं खरं पुण्य जो कोण मिळवत असतात ना तर माझे पुणेकर मिळवतात. का सांगतो दान द्यायची दानच लागते ना. हा मग ते साईडने चालणारे ना असू दे नाही तर वारीतले ना असू दे पण हे खरं पुण्य आहे ना ते माझे पुणेकर मिळवतात आणि त्यांना ते पुण्य नक्कीच भगवान परमात्मा देतो. मी कुठं होतो काय सांगितलं होतो? कीर्तन. बरोबर आहे की नाही? म्हणजे वारीत असं चालतं तसं चालतं सांगणार. बोलो माऊली तुम्ही कुठल्या दिंडीत असता? उत्तम प्रश्न आहे. जो सांगणार आहे ना त्याला म्हटलं माऊ तुम्ही कुठल्या दिंडीत असता? तो म्हणलं दिंडी बिंडी नाही. मग काय कडेच्या दिंड्या चालतात त्यात असता का? नाही त्याच्यात पण नाही. मग तुम्हाला कसं हे माहिती? टीव्हीवर बघतो. म्हणजे वारीत प्रत्यक्ष नाही पण सांगतात. म्हणजे अनुभव नाही पण बडबड. हा एक कुठला प्रकार? तिसरा प्रकार. दुसरा झाला प्रकार. दुसरा झाला हा परत तिसरा प्रकार सांगतो. तिसरा प्रकार ते म्हणजे माझी मेमरी आहे तशी अजून. हा तिसरा प्रकार सांगतो. तिसरा प्रकार असा आहे अनुभव आहे
अनुभव आहे, पण अनुभव सांगत नाही. सांगतो तुम्हाला एकदा गंमत काय झालं. मी एकदा कीर्तनाकडनं येत होतो आणि मला लागला विंचू. काय लागलं? विंचू लागला. आता विंचू लागल्यावर किती घार. अहो मी नाचायच लागलो नाही तर तेवढ्यात एक बाबा आले. रात्री तेवढा थोडा उशीरच झाला होता. 7 ते 9 तरी असलं तरी यायला 11 वाजले होते. किती वाजले होते? 11. ह्यात कुणी करू नका. हा 11 वाजता आल्यानंतर मला विंचू चावला. मी लागलो नाचायला. तेवढ्यात ते गृहस्थ आले. ते म्हणाले काय झालं महाराज? बोलो विंचू चावलाय. म्हणजे आता कसं वाटतंय तुम्हाला? अहो झोमतंय, उड्या मारायला लागतायत. आधी काय तुम्हाला अनुभव सांगू? ते म्हणाले बाबा महाराज तुम्ही जरा इथं थांबा, मी 2 मिनिटात आलो. ते 2 मिनिटात गेले. आता यातल्या कुणाला काय माहित असेल मला माहिती नाही, पण ते गेले. एक 4-5 अशी पानं आणली त्यांनी आणि अशी चुरगळली. अहो झाली मावशर. काय झालं लगेच? माझी ती फुनफुन थांबली आणि मला जरा महाराज बरं वाटायला लागले. आणि मग मी त्यांना कानात विचारलं अहो विंचवावर एवढं तुमच्याकडे जालिम औषध आहे ना, मग मला जरा सांगा ही कसली पानं ती? सांगतात हा आपल्या भारतातली अशीच औषधं लोप पावली. ते म्हणले मी सांगणार नाही. लका तर गुण येत नाही. औषधाचं नाव सांगितले गुण येत नाही. असं असतं का कुठं? हा मी म्हणतो तुम्ही नका जगाला सांगू, आपल्या मुलग्याला तरी सांगा ना. म्हणजे ती औषधं काय झाली असती? चालू राहिली असती. म्हणजे महत्वाचा मुद्दा आपल्याला काय पाहिजे? अनुभव आहे पण सांगत. म्हणजे विंचवावर उपाय आहे पण ते सांगणार नाही. पण जगात एकमेव असा वर्ग आहे अनुभवाले अंगा. आणि कशासाठी? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 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 उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले अहो हे संत जगात नसते ना आपलं काय झालं असं सांगता येत नाही. आणि हे संत आले म्हणून आपल्याला आपला उद्धार करायचा मार्ग आपल्याला मिळाला. आणि म्हणून ही जी तीर्थ आहेत ना, आता आपण हे गंगा पूजेला आणली की नाही, आता ही नक्की गंगा कुठली पण म्हणतो ना आपण, काशीतली पण गंगा. काही लोक काशीत जाऊन गंगा आणतात. आता काशीला जायचं म्हटलं तर शास्त्रानं असं सांगितलंय जो काशीत गेला त्याला जर मोक्ष पाहिजे असेल तर त्यानं काशीतनं यायचं तरच त्याला मोक्ष आहे. आपण 1000 वेळा जातो येतो, बरोबर आहे की नाही? हा मग जातोच कशाला? जन्माला आला ही काही कमी काशी झाली? सांगा बोली, बरोबर आहे ना? काय जायची गरज नाही. बरं ठीक आहे, तिथं काय आणणार आपण? गंगा. तुम्हाला ज्ञान आणि विज्ञान दोन्ही गोष्टी सांगतो बरं का. 1928 च्या दरम्यान गंगेविषयी शंका मांडण्यात आली आणि शास्त्रज्ञ आले अनेक देशातले आणि त्यांनी गंगेचं पाणी जे आहे ना ते परीक्षण करायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? परीक्षण करायचं की गंगा खरोखर शुद्ध आहे का. आणि म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे काय म्हणतात? बॅक्टेरिया म्हणजे किटाणू. मला येतं की नाही थोडंफार इंग्रजी येतं. समथिंग इज बेटर देन अजिबात नथिंग येते थोडस. चला ते किटाणू अनेक सोडले. कशात?
त्या बाटलीत घेतलेल्या गंगेच्या बाटलीत सोडले आणि कालांतरानं पाहिलं ते किटाणू मेलेले होते. म्हणजे इतकी ताकद कशात आहे? गंगेच्या पाण्यात. म्हणजे गंगा किती शुद्ध आहे सांगा बरं. किती साधू संत पापी असू दे, जपी असू दे, तपी असू दे, जेवढे म्हणून येतात ना ते गंगेत स्नान करतात आणि काय होते, गंगा त्यांना शुद्ध करते. आणि मग बिचारी रडत गेली कुणाकडं सांगा ना. आता गंगेत मोक्ष मिळवायचा आहे तर काय आहे तिथं? अहो ते तर बुडणे एक. गंगेत तुम्ही बुडालात मेला तरच मोक्ष आहे. हिम होऊन तू दोष खाय पण जीवाची हानी होय. हिमालयात जाऊन तपश्चर्या केली ना तर तिथे जीवाची हानी होते. मग संत आमचे किती शुद्ध आहेत हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून गंगा रडत गेली कुणाकडं? भगवंताकडं. आणि म्हणाली देवा हे पापी जपी कोणीही येतंय पण हे पापी लोक येतात ना त्यांचं पाप धुताना मी मलिन होते. कोण? मी मलिन होते. त्याचं काय? तक्रार केली गंगेनं. हे पापी पण येतात ते शुद्ध होतात पण मी अशुद्ध होते त्याचं काय? मग देवानं तिला वर दिला. संतांचे नियंग लगे पापा तेजिनने गंगे. माऊली वर्णन करतात 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायात संतांचे नियंग लगे पापा तेजिनने गंगे तेने संत संग कैसे सुचित्व कैसे. अगं बाय माझी आईची संत ज्यावेळी येतील ना कुंभमेळ्याच्या वेळेला मोठमोठी जपी तपी येतात आणि ते तुझ्यात स्नान करतील तेव्हा तू काय होशील? पवित्र होशील. असं दिलं काय वर दिला. तरी सुद्धा ती गंगा कुठे येते? अहो इथं चंद्रभागेत येते शुद्ध व्हायला. ऐका सामान्य चंद्रभागा नाही ना. आणि म्हणून माऊली सुद्धा संतांचं वर्णन करताना संत किती शुद्ध आहेत हे सांगतात. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. आणि म्हणून संत जगामध्ये श्रेष्ठ आहेत आणि म्हणून तुकोबर आहे हे श्रेष्ठ आहेत अनुभवानं. आणि तो आपला अनुभव शेअर करतात की जेवढी म्हणून जगातली क्षेत्र आहेत ती क्षेत्रात जरी मी गेलो नसलो तरी इतरांचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून सगळ्या तीर्थात जायची गरज नाही. सगळ्या तीर्थांचं जे फळ आहे ना ते एकाच ठिकाणी मिळतं. अभंगाचं पहिलं चरण. ओघीचीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीचीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीचीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीचीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीचीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतर. अवघीच पापे गेली दिगंतर. अवघीच पापे गेली दिगंतर. अवघीच पापे गेली दिगंतर. चंद्रभागा
जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तसं तुम्हाला एकाच ठिकाणी जा. कुठं? माझ्या पंढरपुरात जा. सगळी तीर्थ. पंढरी ही सामान्य नाही. आपण जिथं आपल्याला वाटतं नुसतं आपण एन्जॉय करायला जात नाही, तिथं पंढरी समजून घ्यायला पाहिजे. ऐका पंढरीचे महिमान, राहुळ देतुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाना. ऐसी पंढरी मनी ध्याती, ऐसी पंढरी मनी ध्याती, त्याची तीही लोकी गती. आणि ते अनेक तीर्था जाती, ती वंदी ती तयासी. सामान्य आहे का? गोदावरी चाली जे मासा. तुम्हाला गोदावरीला जायचंय ना, महिन्यान जा एकदा. आणि काशीला महिन्यात जा, गोदावरीला जा एका दिवसाला. आणि पंढरी परी येसा. पंढरीला काय करा, रोज गेलात तरी चालेल. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. प्रमाणे आम्हा नाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. प्रमाणे आम्हा नाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. आपल्या साध्या सुध्या भक्तांकरता पण काय करायला पाहिजे? भक्त व्हायला पाहिजे. भक्त. आणि भक्त होणं सामान्य नाही. 12व्या अध्यायात तुम्हाला भक्त व्हायचंय ना, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागस, त्यागात शांती. आपल्याला सुख आणि शांती हवी ना, तर त्याग करायला शिकायला पाहिजे. आम्ही म्हटलो ना पंढरपूरला चला, नाही हो, आलो असतो, पण अजून फक्त एकच दाढ राहिली लावायची. तेवढी लावली असती ना तर मी नक्कीच आलो असतो. अशी कितीतरी कारणं सांगणारी लोक आहेत की नाही? पण तिथं हजर व्हा तुम्ही. आणि मग जे सुख आहे ना, आपण नुसतं सुख सुख मगापासून मी सुख सुख म्हणतोय. सुख आहेत तरी कशा? सांगा ना बरं. सुख मान्यत आहे. आपण दुःखी कधी होतो माहितीये काय? समोरच्याच्या घरात डबल डोअर पाहिला की इकडे टुमसनी लावली. अहो आपल्याला पण काय पाहिजे? म्हणजे अनपेक्षा सुचिर दक्ष, उदासीनो गतव्यत, सर्वारंभ परित्यागी, योमन भक्त. जो अपेक्षा ठेवत नाही ना, तो भक्त देवाला आवडतो. सावी उदास उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाय, उपाधी नसावी अंतर्वाय. उदास असावी, साधकाची गरजा, उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाय. उपाधी नसावी अंतर्वाय. म्हणजे अपेक्षा मनात ठेवून तुम्ही पंढरपूरला आलात ना, मला देव काहीतरी देणार नाही. त्याला उपाधी नको. मला हे मिळावं म्हणून, देव काय देतो म्हणून देवळात जायचं नाही. देवानं मला बरंच काय काय दिलंय ना, म्हणून देवळात जा. सुख त्याच्यातच आहे बरं का. आम्ही नुसत्या सुखाची अपेक्षा करतो, पण तसं सुख मिळत नाही. कारण सुख हे मानण्यावर असतं. तुम्हाला एक कथा सांग. एक मालक होता, त्याची 2 गाढवं होती. किती किती 2 गाढवं होती. त्यातलं एक गाढव डॅम्बिस होतं. एक गाढव त्याच्या पाठीवर ओझ दिलं किती बसायचं खाली.
बिचारा कंटाळला ना याला. म्हणून मला आता याला काय करूया, याला आता उपाय काय. मग त्याने जरा थोडस डोकं लढवलं, कारण मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. अहो देवानं माणसावर डोकं दिलंय, त्या माणसासारखा चतुर कोण आहे काय. अहो हुशार माणूसच आहे आणि माणसाकडे तेवढा अधिकार आहे. तुम्ही अध्यात्माच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी घेऊ शकता. आणि म्हणून त्याने काय केलं, डोकं लढवलं आणि थोडासा ओला चारा आणला. काय केलं, ओला चारा आणला आणि त्या गाढवाच्या जरा असं पुढ्यात धरला. आणि तो ओला चारा बघितल्यानंतर ते गाढव उठलं ना विचार कशाला, खायला. सूप मिळत खाल्ल्यावर मग ह्याच्या डोक्यात आयडिया आली, ह्याला खायला घातलं की हे उठतंय. आणि म्हणून नवीन आणखीन एक शकल लढवली. त्याच्या पाठीवर ओझ द्यायचा आणि त्या ओझ्याला एक 3-4 फूट काठी घ्यायचा आणि त्या काठीच्या टोकाला काय करायचा, हिरवा चारा बांधायचा. किती फूट अंतर, त्याच्या तोंडापासून 2 फूट. आणि मग ते गाढवच ते गाढवच तो ओला चारा बघून ते चालायचं ओझ घेऊन. बरोबर आहे की नाही. काय असतंय, तुम्हाला काय वाटलं मी गाढवाविषयी बोलतोय. असं आपल्याला आयुष्यभर सुख मिळणार नाही. आणि म्हणून काय करा, तुम्हाला कुठल्या अनेक तीर्थात जायची नाही. सर्व तीर्थ कुठे आहेत, का सांगा बरं. आता आपल्याला हे निमंत्रण आहे ना, ते व्हॉट्सअपवर असेल आपल्या ह्या कार्यक्रमाचं. बाकी निमंत्रण कुणाला पुस्तक आहे असं स्पेशली ह्या आमच्या कार्यक्रमाला या नाही ना. आपल्याला उत्सुकता असते कधी एकदा तो श्रावण महिना पहिल्या दिवशी येतोय आणि मग ते दिवस आले ना जवळ की राहतच नाही. प्रमोद महाराज पहिले मला फोन करणार, महाराज किती वाजता जायचं. अहो राहतच नाही ना. का, वाटप आहे उभा, वाटप आहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, उतावीळ. वाटप आहे उभा, वाटप आहे उभा भेटीची आवडी. वाटप आहे उभा, वाटप आहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. वाटप आहे उभा, वाटप आहे उभा भेटीची आवडी. वाटप आहे उभा, उभा भेटीची आवडी.
आहे की तो आपली वाट पाहतो. मग त्याचं एकदा आपण सर्वांनी मिळून नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई डोबार कुमार डोबार कुमार विठोबार खुमाई डोबार कुमार कुमार डोबार कुमार विठोबार खुमाई डोबार कुमार विठोबार खुमाई डोबार कुमार विठोबार डोबार कुमार विठोबार खुमाई डोबार विठोबार कुमार खुमाई डोबार कुमार 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 डोबार कवरदारी डोल डोबार कुमार 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. डोबार खुमाई काय माहितीये टाइम एबिलिटी पाहिजे आणि जो टाइमात पेपर लिहितो ना त्याला थोडी जास्त मार्क मिळतात. आणि टाइम नेमकी गोवाला काय भाग राहत नाही. असं ते उशिरा चालू झालं तरी टाइम इज लोकांना काय असतं टाइम इज मनी. आणि म्हणून वेळेत कार्यक्रम झालेला बरं थोडक्यात बरं. आता माझ्याने एकच चरण सोडवलाय बरोबर आहे ना. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. जी आपण गंगा आणली ना नाही आणली एखाद्याला नाही जमलं बाटलीच नाही म्हणतात. आणि मग ते बाटल्या कुठल्या घेतात कुणाच ठाऊक कधी कधी. मग ते उगाच काहीतरी पाप अंगाला लागण्यापेक्षा नाही आणली ते चालतं. काय म्हणा फक्त वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा. नुसतं गंगा गंगा म्हणलं ना तरी पुण्य आहे. एवढी माझी गंगा चांगली आहे. आंघोळ करता नाही ना काय करा गंगेच यमुनेचैव गोदावरी काय नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन. काय झाला सगळ्या नदी आल्या की नाही एकदम येतं कायला गंगेत. अहो तर लागणे ऐकता की नाही तुम्ही त्या फक्त तांदूळ टाकायला जाता. गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. आता म्हणाल मी काय करू हा एवढा पाठ कधी व्हायचा असू दे. आणि म्हणून कुठल्याही तुम्ही तीर्थात नाही ना त्याला गेलात नुसतं वाचे ना गंगा गंगा म्हणलं तरी पुण्य आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे पाप पण जातात चंद्रभागेत स्नान केल्यानंतर. का तर माझ्या पुंडलिकानं भगवंताकडनं तसा वर मागून घेतला. ज्ञान विज्ञान हीनाना मूढाना पापी नापी. देवा ज्ञानी माणूस येऊ दे एखादा आडाणी येऊ दे ज्ञान विज्ञान हीनाना कोणत्याही जातीचा असू दे. आणि म्हणून तर माझ्या नामदेवरायांनी
चोखोबांची मूर्ती कुठे ठेवली, कुठं समाधी बांधली? देवाच्या दारात बांधले. सामान्य नाही हा नव्हे, हा सामान्य संतांचा महिमा नैवेद्य मूर्तीचा हाती. बरोबर आहे ना? अहो काय सामान्य माझ्या संतांनी करून ठेवलंय का? आणि म्हणून काय करा, हे जे कुठं होतो मी महाराज, कसं होतंय माझं? हा, तुकोबाची समाधी नामदेवरायाने बांधली की नाही तिथं? अरे नामदेवानी सुद्धा, नामदेवराय किती श्रेष्ठ होते संत. हा, देव जेवत होता, देव अहो 72 वेळा दर्शन दिले. पूर्ण आयुष्यामध्ये नामदेवरायानं देवानं 72 वेळा दर्शन दिले. एवढे माझे भाग्यवान संत, त्यांच्या हातात नैवेद्य दूध पियत होता देव. बरोबर आहे ना? सामान्य होते का? मग त्या नामदेवरायांनी समाधी कुठे घेतली? कुठे घेतली? कुठे घेतली? महाद्वारीत घेतली ना. अहो कुठे आहे समाधी ती? महाद्वारात आहे की नाही? नामदेव पायरी काय आपण बघतो पंढरपूर. म्हणून मग कशी सांगितलं, तीही देव जाणार. अख्खं पंढरपूर आहे ना देव मानायचंय. आणि मग नामदेवरायांनी तिथं समाधी घेतली. कुठं? महाद्वारात. आता पश्चिम द्वारात का नाही घेतली? उत्तर द्वारात का नाही घेतली? दक्षिण द्वार आहे, ही द्वार वाईट आहेत का? महाद्वारातच का घेतली? महाद्वारी सुख असे या सुखाचे, 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 लागती संतांचे चरण रज, लागती संतांचे चरण रज, लागती संतांचे चरण रज. आपण फक्त काय करतो, मी मोठा, नामदेवराव एवढे मोठे असून कुठे समाधी घेतली? महाद्वारात. कशासाठी? लागती संतांचे चरण रज. जे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून जेवढी म्हणून संत येतात ना दर्शनाला, त्यांची लागती संतांचे चरण रज. ते चरण रज माझ्या माथ्याला लागावेत एवढीच माझी देवा अपेक्षा आहे. नाही तर नामदेवरायांना पुढच्या कुठं नेऊन ठेवलं असतं देवानं? ठेवलं असतं की नाही? एवढी नामदेवरायांची भक्ती सांगा ना मला, पंजाब पर्यंत नेली. आपल्या महाराष्ट्रात ज्यांची एवढी मंदिरं नाहीत तेवढी मंदिरं कुठं आहेत? पंजाब मध्ये आहेत. सामान्य नाही नामदेवराय. आणि म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, उगाच बडबड करणाऱ्याचं काम नाही ना. आणि म्हणून अवघीच पापे गेली दिगंतरी. पुंडलिकानं वर मागून घेतला देवाकडं काय? ज्ञान विज्ञान ही नाना मूढाना पापी नापी. कोण पापी? पाप करणार येऊ दे, अगदी ढकलर आला तरी तुझ्याकडे चालेल. येतात ना असे. दोन्हीचं हाट भरली गण दाट. सगळा बाजार आहे पंढरपुरात, आहे की नाही? त्यातली पण दुकाने आहेत की नाही? जाता येता काहीतरी दिसतात. आता आपण तिकडे काय बघायचं नाही, पण बाजार दोन्ही आहेत. मग घ्यायचं काय? हे कुणाच्यात आहे? हा, आणि म्हणून संतांच्या मार्गाने आपण येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून पुंडलिकानं तो वर मागून घेतलाय, देवा काय कर, तो ज्ञानी येऊ दे, अज्ञानी येऊ दे, पापी येऊ दे, कोणी येऊ दे, काय करायचं तू त्याला? दर्शनात ते भवेन मोक्ष. देवा तुझं दर्शन फक्त घेतलं ना मनापासून, तर काय करायचं? त्याला मोक्ष दे. प्रार्थया मी पुन्हा पुन्हा. देवा मी तुला सारखं सारखं मागतोय, एवढंच मला मागणं दे. कोणीही पंढरपुरात येऊ दे, पण त्याचा मग कुठे मोक्ष आहे? तू काय म्हणे मोक्ष देखील कळस. आणि मग तिथं काय होतो? अहंकार गळून जातो. आणि अहंकारच माणसाला बाधिकार होतो. पत्रिकेत माझा नाव नाही, बरं तो नाव बरोबर आहे काय पण बघतो आणखी इथं चुकलंय का नाही. बरोबर ना? काशीनाथचा जर नच गेला ना की लगेच काशीनाथ महाराज सांगणार, अरे बापरे माझं नाव चुकलंय, माफ करा मी काही तुमचं आपलं नाव घेतलंय, कारण तुम्ही काय देव काही रागवत नाही आपल्यावर. आई आपल्यावर कधी बडबडत नाही, पोरा का चुकला असं म्हणणार. हा, आणि म्हणून हे संत आहेत ना, संत हे जगासाठी संतांनी एवढं मोठं कार्य केलंय. आणि म्हणून त्यांच्या मार्गाने चाललो तर आपल्याला न पडे गुंता कोठे काय. आणि म्हणून अभंग बाकीचा नाही सोडवायला वेळ, मला माफ करा, कारण मगाशी सांगितलं टाइम आता झालेलाच आहे जवळजवळ. आणि म्हणून पुढची चरण फक्त समजून घ्या. अवघीच पापे
जाती दिगंतरी कायमची तुमची पाप निघून जातील. वैकुंठ पंढरी देखलिया. नुसतं भूवैकुंठ म्हणतो आपण, पण नुसतं पाहिलं ना, पण त्या करता काय व्हायला लागेल? होय होय वारकरी. बिना वारकरी पंढरपुरात जाऊन काही उपयोग नाही. मग काय करा? पहिलं वारकरी व्हा. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. आणि म्हणून पाप जातात आणि मग अवघी बेटी या संता एक वेळ भेटी अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया. कुंडलिका दृष्टी देखलिया अवघीच पापे जाती दिगंतरी. अवघीच पापे जाती दिगंतरी. वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ पंढरी देखलिया आणि मग महाराज शेवटचे चरण सांगतात. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. एक देखिलिया विठ्ठलची एक देखिलिया गेली दिगंतरी. अवघीच पापे गेली दिगंतरी. विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया अवघीच पापे जाती अवघीच पापे गेली अंतरा. वैकुंठ पंढरी देखलिया.
पंढरी जय कल्या वैकुंठ पंढरी वेळ झालेली आहे थोडासा असं ते कसं असतं माहिती आहे काय हे नाही वाटतं आम्हाला मुंबईला म्हणायला मिळते असं प्रत्येकाचा उत्साह असतो आणि म्हणून बाकी काही न सांगता माझा अभंग एकच चरण मला तेवढाच वेळ मिळाला माझ्याकडे एवढा मोठा काय अभ्यास नाही पण मी कसं बसा अजून थोडा वेळ केला असता अजून 2 चरण सोडवले असते पण जाऊ दे पुढच्या वेळेस नको तारीख बाजून घेतले का म्हणतील बरीच कष्ट काढलेली आहेत तशा पुढची तारीख बिरीख काय नाही का सांगतो मगाशी मी सांगितलं ना ती वेळ यायला काय करायला तर तसली माणसं वेळेवर भेटायला लागतात बरोबर की नाही आता सकाळीच मला आदवडे महाराजांचा फोन आला होता आता त्यांना मी थोडंसं तुम्हाला सांगतो की आमच्या आदवडे महाराजांचा फोन आला मी सुद्धा येतोय बोलो कशासाठी रंगीत रेसल बघायला आता त्यांचा प्लॅन त्यांना माहिती असो सर्वांनी पालक बापाची ताटी रिगे आणि बापाची जीव लागे की तो संतोषिनी वेगे मुखची ओढी तुम्ही सर्व माझ्या समोर ज्ञानी मंडळी बसलेल्या हा मी असं काही म्हणता कामा नाही मलाच मोठं बोलता येते सर्व जपी तपी मंडळी समोरात याचं मला भान आहे आणि म्हणून सर्वांनी या लेकराचं शांत चित्तानं ऐकून घेतलं आणि म्हणून
सर्वांना मी धन्यवाद देतो. आमचे मृदंगमणी, आमचे छोटे मृदंगमणी पहा, म्हणजे काय होतं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा. कुळात काहीतरी लागतं आणि आमच्याही असंच आमच्या पूर्वजांचे काहीतरी पुण्यही असेल आणि म्हणून आम्ही इथं उभं राहायची आम्हाला डेअरिंग आली, कळलं का. आणि म्हणून येण्याची संतांच्या मार्गाने गेलं आयुष्यात आपल्याला कधीही काय कमी पडणार नाही. आमचे लहानपणापासून आम्ही एकत्र अनेक भारुडामध्ये वगैरे आम्ही कामं केलेली आहेत आणि म्हणून ते आमचे मृदंग हार्मोनियम वादक आमचे सुरेशजी मुकनाक यांचंही आमचा लहानपणापासून संबंध आहे. सर्वांची नावं घेत नाही. शंकर प्रसादिक भजन मंडळ आणि विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ या मंडळानं माझ्या नावाची सूचना करून हा जो योग आहे तो मला